अरे बाळा, तू येणारे खालतं काऊन माझ्या जीवाला तू टेन्शन देतं? आधीच माझ्या जीवनात खूप सारा टेन्शन आहेत. येणारे बेटा, येणारे बाळा, खालतं ये. काय झालं सुनीता? का ओरडून राहिली तू? काय सांगू बाई शांताबाई तुम्हाले, मा पोराले काहीतरी सांगा तुम्ही. मला तर काही समजत नाही याचं. अरे काय झालं ते सांग मला. 2 दिवस झाले शांताबाई, रोज मला 10-10 रुपये मागते हा. मला कुल्फी खायचं आहे, तर मला मटका खायचा आहे, तर मला पोपसी खायचं आहे, तर मला बर्फ खायचा आहे. आता रोज रोज कुठून याला पैसे देऊ मी? तर पोरगा लहान आहे ना, लहान पोरं बरं खातातच कुल्फी काल्फी चॉकलेटा चुकलेटा. आणि आता गरमीचे दिवस, आता घरी गावात तर येतात ते कुल्फी विकणारे. पण शांताबाई तुम्हाला तर माहीत आहे आपण किती गरीब लोक, आपल्याकडे कुठले पैसे? रोज रोज कुठून पैसे देऊ आपण आपल्या पोराला? ते तर आहेच. मला नाही माहीत, मला 10 रुपये पाहिजे. तुम्हाला तुमच्या बांगड्या इंगड्या घ्यायला तुमच्याकडे पैसे येतात, आणि मला चॉकलेट वगैरे मला खाजा खायला तुमच्याकडे पैसे नाही का? मला चोकोबार खायचं आहे, मला 10 रुपये पाहिजे. तुला सांगू का रे कसं राहते तर चोकोबार? तोंडाच फोडीन तुझा. कायचं चोकोबार आहे? पैसे नाही, काही नाही ना चोकोबार खायचे तुला. रोज 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 कोण तुला पैसे देणार ना चोकोबार खान? चुपचाप खाली उतर, ना तर हातपाय तोडून तुझे. काय सुनीते, लहान पोराबारांना प्रेमानं समजवायचं. जेवढं तू रागवशील तेवढं ते आणखी रागवर. प्रेमानं सांगायचं पोराबारांना, लहान मुलांना प्रेमानं सांगायचं. काय प्रेमानं सांगायचं म्हणता तुम्ही शांताबाई? ऐकतच नाही हा. तसं नाही सुनीते बाळा, तुला कळत नाही का रे बाळा? तुझे आई वडील गरीब आहेत, पैसे नाही तुझ्या आईकडे, आणि तू रोज 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 कुल्फी खायला पैसे मागतात आपल्या आईला. पैसे कुठून देईल तुला? अरे बाळा, आपण गरीब लोक. महिन्यात एक वेळा खाऊन घ्यायचं, एकदा खायचं, रोज रोज नाही खायचं. चोकोबार आईस्क्रीम वगैरे सगळे, दात पोट सगळे खराब होतात खाल्यावर. नाही खायचं बेटा. जाऊ दे शांताबाई, तुम्ही मला ज्ञान नको सांगा. हो, तुमच्यापेक्षा खूप जास्त अक्कल आहे मला. काय म्हणाला रे तू? माझ्यापेक्षा तुला जास्त अक्कल आहे का? सांगू का तुला? तुम्हाला म्हटलं होतं ना शांताबाई, या काळातले पोरं बरं ऐकत नाही प्रेमाची भाषा. हो, यांना नाही का लातच पाहिजे. तुझा आई तुझ्या घरी जा, तुला नाही द्यायचे पैसे तर नको देऊ, पण माझं मागं येऊ नको. मी काही घरी पण नाही येत, जेवण पण नाही करत, पाणी पण नाही पित. मला नाही यायचंय घरी. जा तुझ्या. सुनीते, ये नवीन जमान्याचे पोरं बार आहेत, यांना काही अक्कल नाही. जाऊ दे, जेवढ्या यांना प्रेमानं समजवशील तेव्हा आणखी बिघडतात हे पोरं बार. सोड जाऊ दे. मला काही कळतच नाही शांताबाई, काय होईल याचं काय नाही. किती त्रास देते जीवाला हा. सोड ना सुनीत, जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ. सोड, तू जा घरी, नंतर भूक लागेलेला येईल मग बरोबर. जास्त डोक्याला ताण नाही द्यायचं, हे पोरं बारं असेच आहेत. हो, सोड, येईल नंतर तो ऑटोमॅटिक आपल्या घरी. जा तू घरी जा. हो शांताबाई, आता जातो मी घरी. जातो रे भाड्या, जातो. यायचं असेल तर येशील, नाही तर राहीतच. जा ना, जा. नाही येत मी घरी, जा. का रे बाळा, का तू असं करते? जा ना शांताबाई तुम्ही, मला काही काय सांगू राहिलं का? सोडा, जा तुम्ही, जा. माझं नादी नाको लागा तुम्ही. अरे बाळा, आपण गरीब लोक आहो. आपल्याकडे रोज रोज आईस्क्रीम वगैरे खायला कुठून पैसे येतील याचा विचार करावा. कुठले पैसे आपल्याकडे? आपण गरीब लोक. 10 दिवसात एखाद वेळा खाल्ला काही नाही. रोज रोज मायबाप 10-10 रुपये कुठून येतील पैसे? विचार तरी कर ना तो बाळा एकदा. तर शांताबाई का रोज रोज पैसे मागतो का मी? असं नको करू बाळा. का खोटं बोलते तू? तुला रोज रोज खायचे आहे. कुठून पैसे आणतील तुझे मायबाप? पैसे आपल्याकडे पैसे नाही, काही नाही. याचा तर विचार करायचा ना रे बाळा. आपण गरीब लोक आहो. आपले मायबाबा एवढे कष्ट करतात आणि आपल्याला शिकवतात, त्याचे विचार नाही करत, काय नाही करत. तुम्ही असे करताय बाळा. काय शांताबाई, तुम्ही लहान होते तर तुमची इच्छा नाही होती ती का काय खायची? होते रे बाळा, होते. पण कसं आता आपली परिस्थिती बघायचं ना. काय म्हणता मित्रांनो, माझं म्हणणं खरं आहे का नाही? आधी आपली परिस्थिती बघायचं, आपले मायबाप कसे आहेत, आपल्याकडे किती पैसे आहेत की नाही आहेत. आता उगाच फालतू पैसे खर्च करून काय फायदा? रोज 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 कुल्फी खाणं हे बरोबर नाही आपल्या आरोग्यासाठी. काय म्हणता मित्रांनो, खरं आहे की नाही?
बघा सगळ्यांना सांगत आहे मी मुलांनो, आता उन्हाळ्याचे दिवस आले आहेत, सगळे ते पेप्सी आईस्क्रीम मटका कुल्फी सगळे खातात. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही खा, पण रोज रोज नाही खायचं. तर कसं आहे त्याच्यानं दात वगैरे पोट वगैरे सगळे खराब होते. हो, म्हणून जास्त खायचं नाही. आणि हो, जेवढे पण लहान लहान मुलं आहेत आपल्या आई वडिलांना खूप खूप त्रास देतात काही खायसाठी काही खायसाठी. आधी बघायचं आपल्या मायबापाकडे पैसे आहेत की नाही आहेत, त्याचा विचार करून मारायचं. आता कसे बाळा, आपले मायबाप एवढे कष्ट करतात आपल्या मुलांसाठी, आणि आम्ही असं अरे बरोबर नाही ना बाळा, हो का नाही? तर मित्रांनो, आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.